टीमची टोटल आता 12 वर आली आहे. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागल्या जातात. सुरुवात तर मात्र चांगली झाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो भावेशने शेवटचा बॉलवर देखील कमबॅक केला. हो पुन्हा एकदा बॅटची होती फाईन लेग मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र बॅकअप आहे. फेकी झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता बट तिथून मात्र चेंडू स्टम्प्स वरती लागला. डायव्हर्ट झाला. मागे बॅकअप फिल्डर होते. आज आपण पाहतो 13 नोव्हेंबर आजच्या दिवशी इडन गार्डन मध्ये रोहित शर्माने मात्र विश्वविक्रम केला होता. रोशन 264 धावांचा विश्वविक्रम रोहित शर्माने आजच्या दिवशी इडन गार्डन्स या मैदानावरती श्रीलंकेविरुद्ध केला होता आणि श्रीलंका मात्र 254 वर मात्र ऑल आउट झाले होते. म्हणजे रोहित शर्माने इंडिव्हिज्युअल जो स्कोर केला होता तो स्कोर देखील त्यांना पूर्ण करता आला नाही आणि एक विश्वविक्रमी खेळी आजच्या दिवशी इडन गार्डन्सच्या मैदानावरती आपण पाहिलं तर रोहित शर्माने केली होती. येस यूट्यूब लाईव्ह देखील सुरू झालेला आहे त्यामुळे घरबसले प्रेक्षक देखील लवकरच आपल्यासोबत जोडले जातील. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मॉडर्न टेनिस क्रिकेट ओमसाई MTC लाईव्ह अतिशय चांगली कॅमेरा क्वालिटी विथ क्लिअरिटी. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर बिग LED स्क्रीन, त्यानंतर सोनी अल्फा कॅमेरा, त्यानंतर सेटअपमध्ये देखील 2 कॅमेऱ्यांची वाढ करण्यात आली. म्हणजे अगदी यशस्वीरित्या मात्र नवीन हंगामाची सुरुवात त्यांची आपल्याला पाहायला मिळते. राहुल वेगळी स्टान्स घेतात. थोडे लॉफ करायचा होता बॅटच्या रडारमध्ये हवा तसा चेंडू आला नाही. स्वतःवरती नाराज आहेत. येस बॅट ड्रिल करतायत. लॉफ करायचा होता खरं तर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला पण बॅटची चेंडूचा काही संपर्क तितका चांगला झाला नाही. एक धाव इथे मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे 14 वर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी यश आपल्याला पाहायला मिळाली. भावेशने देखील पहिले 4 बॉल अतिशय चांगले टाकले होते आणि यश देखील आतापर्यंत पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च करतोय. एक्झॅक्टली भावेशने जशी बॉलिंग केली होती तशी यशची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान होता नक्कीच. लेग स्टंपला सोडून चेंडू चालला. प्रशंसा केली यशची कुठेतरी फसली नसावी खरं तर अतिरिक्त रन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अतिरिक्त माध्यमातून पुढे सरसावत असताना टोटल स्कोर बोर्डवरती आता 15-15 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. छोटा क्रमांक 2 प्रगती पथावर असताना मारुती उद्ध्वस्त 3-4 सिद्धांत गुली फ्यूल बेस विल डेफिनेटली हिट. गाडीची जोडी आता दोन्ही मैदानाच्या बाहेर. या पूर्वीच्या षटकामध्ये अजय आणि या ओव्हरमध्ये क्लीन बॉल. मिलिंद बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन झालेलं आहे. दुसरा धक्का लागला पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिले तर बॅटर अजय बाद झाला आणि आता मिलिंद देखील मात्र इथे स्वस्तात माघारी परतलाय. अवघ्या 6 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर यश तयार. नवीन फलंदाज आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. लॉफ करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर रेगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहतोय षटक देखील पूर्ण झालं. 2 षटकाचा केस संपन्न. पॉवर प्लेची षटक आता पूर्ण झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. टीम दहीसर. चला दिवाचे कॅप्टन आणि जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं.
दिवा संघाचे संगणक आणि जुनी डोंबिवलीचे संगणक आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यानंतर देसाई मोठा गाव कोणी भोपर असे 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच सुभाष यांचा संघ आपण पाहतो दातिवली, त्यानंतर त्यांचा विरुद्ध मिलिंद यांचा संघ आपण पाहतो दहीसर. चला हेमंत वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. ऑन साइडला डीप मध्ये 3 फिल्डर आहेत. ऑफ साइड मध्ये 2 आपण पाहतोय. पॉइंट तैनात करण्यात आला. त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग लेग फिल्डर, फाईन लेग थर्ड मॅन, दोन्ही 38 सर्कलच्या आत पॉइंट आत. आणि पॉइंट देखील आत घेण्यात आला, कारण डीप मध्ये आता कव्हर लेग फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेशचा वापर केला जातो, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स खर्च केले, तर 1 विकेट मिळवली. पॉवर प्लेच्या षटकाबद्दल अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली ती बॉलर भावेशने, आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये त्याला इन्व्हाइट केले गेले कॅप्टन सुभाषच्या माध्यमातून. वेगवान ऑन साइडला लॉंग ऑन फिल्डर आहेत हेमंत आहेत. गुड फिल्डिंग हेमंत. कॅच वर जायचंय की नाही पहिले पाहिलं नाही, दूर होता, झेल भरपूर दूर होता, ते हेमंतने अगदी योग्य केलं. पहिल्या टप्प्यावरती चेंडू कलेक्ट केला. झेल साठी गेला असता तर चेंडू कदाचित जास्त बाउन्स होऊन मागे देखील आला असता, पण मी तर म्हणेन योग्य निर्णय राहिला हेमंतचा. अगदी पहिल्या टप्प्यावरती चेंडू गॅदर केला आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवर, पुढचा चेंडू स्ट्रायकिंग इन वरती आकाश पाटील. शॉर्ट ऑफ लेंथ खूप टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, आणि शॉर्ट ऑफ लेंथ बॉल मात्र इथे अगदी नाका जवळून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. थेट यष्टी रेक्साच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रत्येक डॉट बॉल इथं दबाव वाढवतो टीम दहीसरवर, कारण पहिला 17चा खेळ सुरू आहे. आपण पाहतोय हव्या तशा धावा संख्या धावफलकावरती लागत पंच करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, झेलची संधी होती. पाठोपुढे धावत असताना झेल घेणं थोडं कठीण असतं, आणि ते मात्र 2 धावा पूर्ण करण्यात आला. दुहेरी धाव्याने धावसंख्या पुढे. टीमची टोटल स्कोरर मित्र आम्हाला कळवतात 18 धावा धावफलकावर. स्कोररचा भूमिकेत आज आमच्या सोबत ऋतिक पाटील यांना आपण पाहतोय. आय थिंक लाईव्ह टेलिकास्ट रोशन डोंगल नेट वरती आहे, त्यामुळे कदाचित घर बसल्या प्रेक्षकांनाही माहिती नसते बराचदा, त्यामुळे त्यांना ती माहिती देणं आपलं कार्य आहे. विकेटनं दूर ठेवण्याचा प्रयत्न, अडवा बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता, खरं तर हा फटका मात्र संपर्क होत नाहीये, बॅट आणि बॉलचे कनेक्शन नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल रेशो पहा, पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिले 1 डॉट बॉल आला, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल आले, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल आले, 4 चेंडू झाले, 3 धावा खर्च केल्यात आणि 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात, 1 सिंगल 1 डबल. चांगली गोलंदाजी, जबरदस्त स्पेल राहिला भावेशचा आतापर्यंत, हा देखील सेकंड स्पेल मध्ये होतोय. वेगवान यष्टी इथे वाकवली गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स, कारण आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलवरती फक्त 3 रन्स खर्च केल्या होत्या, आणि त्यानंतर मिळवलेली ही महत्वपूर्ण विकेट भावेशच्या स्पेल मधली आपण पाहतोय 2री विकेट. पहिल्या स्पेल मध्ये आला 1 विकेट मिळवली, सेकंड स्पेल मध्ये देखील 1 विकेट त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आउटस्टँडिंग बॉलिंग. चला जास्त वेळ घेऊ नका, वारंवार सगळ्यांनी एकत्रित येऊ नका, विनंती आहे. शेवटचा बॉल, त्यानंतर दिवाचे कॅप्टन आणि जुने डोंबिवलीचे कॅप्टन आपण या टॉस करायचा. आपल्या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आता पुन्हा एकदा भावेश सज्ज होतो. न्यू बॅटर आदित्य स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश
ऑन साइडला लॉफ करायचा होता. गती प्रचंड आहे. खर तर गोलंदाज भावेश कडे त्या गतीचा अगदी योग्य वापर आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपन्न. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आता कंप्लीट केला जाईल. 3 ओव्हरचा खेळ झालेला 18 धावा फलकावरती 6.00 च्या सरासरीने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 रन्स 18. चला वळतो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय. गोलंदाज षटक क्रमांक 4 आणि कॅप्टन सुभाष. ओ साइडला फटका अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावा. ही ओळख आहे आणि याच प्रकारच्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं राहुल पॉवर पॅक पाटील जाणला जातो. पॉवर पॅक हिट आपल्याला पाहायला मिळाला. पॉवरफुल हिट आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका आपण पाहतोय. स्वागत केलंय गोलंदाज सुभाष यांचा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. सिक्सर ने स्वागत केलंय ते बॅटर राहुल पाटील. पुन्हा एकदा सुभाष तार गोलंदाजी मार्कवर. ओ संधी होती आज कोणाची ड्रॉप केली आहे. यापूर्वी आत्ताच मी उल्लेख केला की आज 13 नोव्हेंबर आणि रोशन खऱ्या अर्थानं आज 264 धावांची खेळी साकारली होती रोहित शर्माने श्रीलंकन टीम विरुद्ध ईडन गार्डन मध्ये आणि त्याला जीवनदान मिळालं होतं. कॅच ड्रॉप केले होते त्यांनी. त्यानंतर त्याने 264 मारलं. त्याने आता देखील षटकार आल्याच्या नंतर जेल ड्रॉप केलाय तो बॅटर राहुलचा. जीवनदान मिळालंय आणि यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. उलट कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर 2 धावा इथे मात्र बघता बघता कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इथून जेवढा धावा राहुल बनवेल तेवढा मात्र टीम दातिवली रिग्रेट करेल त्या झालेल्या ड्रॉप कॅचवर. सोपा झेल होता खरं तर. बिहाइंड द विकेट गॅदर करता आलं नाही चेंडूला. मात्र तिथे निराशा आपल्याला पाहायला मिळाली सर्वांच्या चेहऱ्यावर. कारण या मॅचची इम्पॉर्टंट विकेट आहे. सुभाष ऑन साइडला कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून आणखी एक दर्जेदार या फटक्याचे आता टीम दातिवलीला अक्षरशः चटके लागले असतील. कारण कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर हा धम्माकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा.
जर तो झेल ड्रॉप झाला नसता कदाचित या 8 धावा कुठेतरी वाचवल्या असत्या टीम दातिवलीनं. बट इथनं आता पाहूया या ओव्हरमध्ये 2 सिक्सर आले, एक डबल आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे 14 धावा पहिल्या 4 बॉलवरती खर्च झाल्यात. पहिल्या 12 बॉलमध्ये 15 आल्या होत्या आणि ते पहिल्या 4 बॉलमध्ये तब्बल 14 आल्यात. 32 धावा. ऑन साइडला ऑफ करायचा होता. क्लीन प्लम. अगदी 3 यष्टांच्या मधोमध आढळला गेला फलंदाज. पायचीच्या स्वरूपात मिळाली ती विकेट. फलंदाज आपण पाहतो राहुल होतोय बाद. चला टीम जुने डोंबिवली आणि दिवाचे कॅप्टन, जुने डोंबिवलीचे कॅप्टन इथे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. दिवा टीमचे संघनायक आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा. षटक 4 शेवटचा बॉल. हो थांबून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे फसवा चेंडू आपल्याला पाहायला फसवला गेला पूर्णपणे. पहिले 4 चेंडू आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने टीम दहिसरच्या नावाबरोबर त्यानंतर 2 बॉलवरती केला कमबॅक सुभाष. 4 षटकाचा कॅच संपन्न. धावसंख्या धावफलकावर 32 आपल्याला पाहायला मिळेल. 32 लॉस ऑफ 4 टीम दहिसर. चला ग्रुप मीटिंग जास्त घेऊ नका सुभाष प्लीज. येस सर. बघा वेळ बघा. दातिवली सुभाष प्लीज आपण थोडं सहकार्य करा कारण प्रचंड ऊन आहे आणि आपल्याला तब्बल 7 मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. 8 संघ स्पर्धेमध्ये, त्यामुळे आपल्याकडून सहकार्य भरपूर गरजेचं आहे. संतोष मंडप डेकोरेटर्स गेस्ट सर मैदानाचं सुशोभीकरण ज्यांनी केलं. अतिशय सुंदर व्यासपीठ. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतोय. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्शक दीर्घमध्ये चेंडू ओव्हर बॉल सेट. 6 धावा. सहा धावा. हेमंतचं स्वागत केलंय षटकारानं. हो साईडला पॉवर पॅकेट आपल्याला पाहायला मिळाला. पुल आणि चेंडू मिड विकेट बाहेर गोल. 6 धावा. षटकार बॅक टू बॅक. दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय हेमंतचा बॅट मधनं. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक्टेड बाय आदित्य. सुंदर फटका आपण पाहिला. ऑन साइडला अगदी टार्गेट केलं गेलं. यापूर्वी लॉंग ऑनला आणि आता मिड विकेटचा दौऱ्यावर पाठवलं चेंडूला आदित्यनं.
हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थांबून करण्याचा प्रयत्न ऑप्शन जास्त बाहेर चेंडू आपण पाहतो. अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. 1 फॉर द ओव्हर आय थिंक कॉल करतात ब्राव. येस फर्स्ट बाउन्स. परत यार हा फ्रॅकर पूल करायचा होता. संपर्क नाही. यापूर्वी 1 फॉर द ओव्हरचा कॉल दिला होता पण यानंतर आपण पाहतो अतिशय चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा अगदी योग्य वापर आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आपण पाहतोय 2 षटकार आले होते. व्हाईट बॉल त्यानंतर डॉट बॉल आपण पाहिला. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 45. एका चरणावरती असं वाटलं होतं टीम दहिसर 40 पर्यंत पोहोचेल की नाही बट त्यानंतर आदित्यचा प्रहार बॅक टू बॅक 2 आणि तिसरा देखील. हेमंतच्या विरोधामध्ये फक्त आणि फक्त आक्रमण करायचं ठरवलंय. तो फलंदाज आदित्यने त्याचा बॅट बंद या सत्रातला तिसरा धमाकेदार षटकार. वडा सुपर बॅटिंग. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल. साधावा 3 षटकार आपण पाहतोय. 1 डॉट 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 19 धावा खर्चल्यात. गोलंदाज हेमंत महागडं षटक हे शेवटचं षटक म्हणजे अनामारीचं षटक म्हणून संबोधलं जातं. शेवटचं षटक हे खरं तर फलंदाजांसाठी महत्वपूर्ण षटक असते जिथे मोठा दावा उभारण्याचा प्रयत्न असतो. आणि मी तर म्हणेन आतापर्यंत आदित्य सफल राहिला. टीम दहिसर सफल राहिले. शेवटच्या षटकामध्ये स्वतः पारड जड करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नो बॉल कॉल केलाय. जास्त मागे ठेवण्याचा प्रयत्न होता. यापूर्वीच्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती. पहिल्या ओव्हर मध्ये 10 त्यानंतर आपण पाहिलं तर फक्त 5. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज 22 फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे पहिल्या 18 बॉल मध्ये फक्त 18 आल्या. त्यानंतरच्या 6 बॉल मध्ये 14 आणि आता आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज हेमंतनं. समोरच्या दिशेनं लॉफ करायचा आता. नो बॉल फिट आहे. झेल घेतला तरी नुकसान मात्र होणार नाही. रनआउटची संधी आणि आता बाद कोण असेल. क्रॉसिंग झाली असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आउट होईल बट नसेल झाली तर आदित्य आउट असेल. आणि दहिसरचे आमचे समालोचक करतातच सौरभ पाटील घर बसल्या माचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील दहिसर टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. रिव्ह्यू नाहीये दादा कोणालाच नाहीये. ऑनफिल्ड अंपायर फायनल डिसिजन असेल. ब्राव निर्णय का आदित्य बाद. येस सौरभ पाटील जे दहिसरचे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो टीम दहिसरला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. वेलकम सौरभ पाटील आपलं स्वागत आहे. यानंतरची मॅच दिवा आणि जुनी डोंबिवलीमध्ये असणार आहे. सो दोन्ही कॅप्टन सज्जर असे इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. त्यानंतर देसाई मोठा गाव आणि त्यानंतर आयगाव देवी वेदिक एलेक्स 11 कोणी ब त्यांच्या विरोधामध्ये बोपर. फटका अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला. शेवट गोल करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. तो अखेरच्या चेंडूवरती ठोकला षटकार. अक्षयचा बॅटमन साईनाथने मारला. साईनाथचा बॅटमन षटकार आपण पाहिला आणि हा षटकार जरूर संजीवनीचे काम करेल दहिसरसाठी. टॉस करूया आपण. स्पेशल टॉस कॉइन आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय हरिभक्त स्वर्गीय हरिभक्त पारायण देवचंद्र बिवा पाटील क्रीडांगण वडवली खुर्द. अतिशय सुंदर मैदान आहे. गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी गावदेवी चषक 2024. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. टार्गेट 60 धावांचं असेल. एका चरणावरती असं वाटलं की टीम
दहीसर 40-50 पर्यंत पोहोचते की नाही, पण त्यानंतर आदित्यनं 3 षटकार ठोकले, एक साईनाचा बॅट बंद आणि त्या अनुषंगाने धावफलक तब्बल 59 वर आलाय. 60चं टार्गेट असेल. दुसऱ्या डावामध्ये दातिवली या संघाला टॉस आपण कंप्लीट करतो. टीम दिवासे कॅप्टन आणि जुनी डोंबिवलीचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. स्पेशल टॉस कॉइन हेड्स अँड टेल्स. स्पर्धेचे आयोजक सागर मामा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. तर टॉस आपण पूर्ण करतोय. 60 धावांचं टार्गेट महासाधिकारी एका बाजूला सुरुवात होईल. लेट्स सी कॉल तेच झालाय. टॉस जुनी डोंबिवलीने जिंकला. निर्णय का असेल पेंडिंग आहे. या पहिला डाव संपला. दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. 60 धावांचं टार्गेट चेस केलं जाईल की डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल. बरेचसे प्रश्न त्याचं उत्तर देण्यासाठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकू आवाज हेदूट न समसे परम मित्र दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील गतवर्षी ज्यांचा आवाज ऐकला, अतिशय अभिगतील लोकप्रिय आवाज आणि वॉइस ऑफ हेदूटने करणजी खान यांचा आवाज ऐकूया खेळाच्या दुसऱ्या डावात. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवलीसी आयोजित आई गावदेवी चषक 2024 या स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. पहिल्या मॅच मध्ये खेळणारे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आई एकविरा क्रिकेट संघ दातिवली तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दहीसर. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग केली. धावा फलकावरती बनवलेल्या त्यांनी त्या 60 धावांचं लक्ष्य. आघाडीची जोडी सुभाष वैती आणि तेजस पाटील. पॉवर प्ले पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज अजय पाटीलला. ऑन साइडला मिड विकेट आहे डीप मध्ये आणि डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल फुल टॉस होता. आउटसाइड एज घेऊन शॉट थर्ड मॅन कव्हर करेल. सिंगल मिळते. खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीचं. लक्ष्य मॅच मध्ये 60 धावांचं 12.00 रिक्वायर्ड रन रेट आहे. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता या धावा तितक्याशा महाग नाही, पण तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. यानंतरच्या मॅचचे दोन्ही संघ देखील उपस्थित आहेत. गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि गणेश कृपा दिवा. टॉस जिंकला जुनी डोंबिवलीचा कॅप्टन. डिसिजन जरूर त्यांचा पेंडिंग आहे. असं पुन्हा एकदा राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. बॅटवरती स्लाइस झाला बॉल. व्यवस्थित हा स्ट्रोक कंप्लीट करू शकला नाही. थ्रो येतोय. रॉकेट थ्रो होता आदित्य पाटीलचा, मात्र तो कव्हर
करत असताना यष्टीरक्षकाला दुसरा प्रयत्न देखील करावा लागला. धावा मिळतात दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती टोटल 3 या आकड्यावरती. आमच्या सोबत आमचा ऑफिशियल स्कोरर कृतिक पाटील. वडवली गावामध्ये आपल्याला 3 संघ टोटल पाहायला मिळतात. वडवली सी आयोजित ही स्पर्धा. पुन्हा फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला आपण फिल्डरला पाहतोय आदित्यला सेकंडचा कॉल. रनआउटची संधी मात्र सुभाष वैतीचा वेगाने धावलाय. धावा मिळतात 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 5 या आकड्यावरती. आउटफील्ड मध्ये थोडासा झिगझॅग चेंडूच्या पद्धतीने वळण घेत होता त्यामुळे आदित्यला थोडासा उशीर लागला आणि तेच बघितलं सुभाषने. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बहुतांशी पाहायला मिळतात. जेव्हा क्षेत्ररक्षण कुठेतरी थोडस त्यामध्ये लेझीनेस पाहायला मिळतो तेव्हा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपण वारंवार बघितलेलं तेच घडलं मागच्या चेंडूवरती. धाव फलकावरती 5. बॉलला बॅक पुन्हा एकदा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये. फर्स्ट रन कंप्लीट होते. थोडासा वेळ घेतला आदित्यने देखील मात्र इथे एकच धाव मिळत आता. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. एकही मोठा फटकाला नाही. महत्वपूर्ण बाब कारण 12 रिक्वायर्ड रन रेट बनवायच्या 60 धावा 30 बॉल मध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न. डावा पाय स्क्वेअर निघाला. बॅकफुट वरती आले. चेंडूवरची नजर हटली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने स्ट्रोक कंप्लीट करत होते. बॉल पडला आणि त्या बॉलच्या रेषेपासून ते फार मागे गेले. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. लास्ट गो ऑफ स्टंपचा बाहेर होता. पुन्हा बॅटच्या रडार मध्ये आला नाही. सिंगल मिळते सुभाषकडे. स्ट्राईक असेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती नाबाद हा एकविरा क्रिकेट संघ दातिवलीचा. तर फक्त 7 उर्वरित समीकरण बॉल शिल्लक 24 आणि 24 बॉल मध्ये 53 धावांची गरज या मॅच मध्ये दहिसरच्या विरुद्ध दातिवलीला. हरिभक्तपरायण स्वर्गीय दौलचंद दिवा पाटील क्रीडांगणावरती आपण सर्वजण ही स्पर्धा पाहतोय आणि फार चांगलं सुशोभीकरण या स्पर्धेच्या प्रसंगी संतोष डेकोरेटर्स ग्रेसर काकांची फार मेहनत आहे. तुम्हाला आल्यापासून जरूर या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. बॅक टू द क्रिकेट. धावा आहेत त्या फक्त 7 सेकंडवर मध्ये आलाय आदित्य पाटील. डॉट बॉल लेग स्टंपचा बाहेर निघाला होता. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता मात्र आदित्य पाटीलचा चेंडू पडला बरोबर थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग फ्रंटलाईन बॉलर आहे आदित्य आणि फर्स्ट ओव्हर मध्ये ज्याला आपण बघितलं तो अजय. सुभाषला आक्रमण करावं लागेल. त्याच्यासोबत असलेला तेजस. रिक्वायर्ड रन वाढत चाललंय. फुलर लेंथ होता. यष्टीरक्षक थोडासा फंबल. राहुल उचलेल तोपर्यंत इथे 1 धाव तर धावून पूर्ण करण्यात आलेली आहे. बायज सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो फक्त 8 धावा. रिक्वायर्ड रन वाढत चाललेले. फर्स्ट ओव्हर मध्ये फक्त 7 आलेले आहेत. सेकंड ओव्हरच्या पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1च धाव आलेले. पॉवर प्लेच्या पहिल्या 8 बॉल मध्ये एकही बाउंड्री आली नाही. ऑफ स्टंपचा बाहेर चिप करायचं होतं पण शेवट तो थांबला थोडा. इट इज व्हाईट बॉल वेल लेफ्ट. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 9 वरती चालले. एक्स्ट्रा पाहिजेत. धावा पाहिजेत. त्यासाठी आता मोठे फटके देखील पाहिजेत. पुन्हा आदित्य. फुल टॉस आहे. लॉफ केला. फोर्सला फटका खेळला आणि लॉंग ऑफला सीमा पार. अंपायरचा इशारा. यस इट्स मॅक्सिमम 6 धावा. षटकार. गरज या फटक्यांची आणि हा पहिला षटकार आत्मविश्वास देऊन जाईल तो तेजस पाटील. या षटकाराच्या सोबतीनं दातिवली ऑन 15 धावा.
डाऊन द ग्राउंड आता दोन्ही फिल्डर आहेत, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला प्रोटेक्शन. खेचून मारलाय रडार मध्ये बॉल आणि यावेळेला देखील मिड विकेटला सीमा रेसेचा बाहेर. वाऱ्याचा लाटांवरती स्वारून आलाय आणखी एक षटकार. धावसंख्येला तेजस्वी करत असताना तेजस पाटील. धावांची गरज आहे कारण त्यांनाही माहिती आहे रिक्वायर्ड रन वाढत चाललेला. आता विकेटची पर्वा न करता काउंटर अटॅकला सुरुवात करतोय. डॉमिनेट करणारी बॉलिंग अजय पाटीलने केली. आदित्य पाटीलने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं होतं. मात्र या वेळेला हे 2 फटके येत आहेत जिथे धावसंख्या उभारी घेते. टोटल स्कोर 21. 21 धावा फलकावरती आहेत. 39 आणि बनवायच्या त्या डावामध्ये तर त्यासाठी बॉल शिल्लक आहेत 23. 20 चेंडू 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या दातिवलीला. ओहो, पुन्हा आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न. थ्रू दी लाईन खेळला असता. येस, आता तो तोच विचार करतो. त्या पद्धतीने त्याला ड्रिल करून दाखवलं की स्ट्रेट बॅटने खेळलो असतो, थ्रू दी लाईन खेळलो असतो तर या बॉलवरती देखील धावा आल्या असत्या. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेला थ्रू दी लाईन उडवलाय. कव्हर्स मध्ये गॅप मध्ये बॉल चाललाय. मिलिंद धावतोय आणि एक फिल्डर पोहोचलाय, तो थ्रो करेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या. बॅकअप येईल, आकाश डीप मधून येतोय. तोपर्यंत मात्र आणखी एक धाव. अशा पद्धतीनं ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आई एकविरा दातिवली संघाची धावसंख्या 24. नाबाद 12च रन रेट होतं, ते रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करण्यात आलेलं. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा धावा दहिसरच्या विरुद्ध दातिवलीला 36. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय 3rd ओव्हर मध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज येतोय राहुल पाटील. हाफ आर्म पूल करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर इथे पकडतोय झेल आणि या झेलने धक्का बसला पहिला. एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला बाद होतोय तेजस पाटील. धावफलकावरती त्या सध्या 24 आणि 24 धावांची पार्टनरशिप ब्रेक करतोय राहुल पाटील. नवीन फलंदाज हेमंतचं आगमन. अष्टपैलू हेमंत स्लॉ क्रिकेटर देखील आहे. मात्र आता बॅटिंग देखील तशी करावी लागेल.
ही मॅच सध्या आपण जर बघितली तर 17 चेंडू 36. खाली राहिलाय चेंडू, पडल्याबरोबर राईज झालाच नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, पडला आणि हा चेंडू स्किट झाला खेळपट्टीवरती, त्यामुळे या चेंडूमध्ये तो बाउन्स नव्हता आणि त्या बाउन्स नव्हता त्यामुळे चेंडू आणि बॅटचा देखील संपर्क झाला नाही. इथे हेमंत पहिला चेंडू फेस करत होता, तो देखील खाली राहतोय. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट आणि पायाचा मधून स्टंपच्या फार जवळून गेलाय चेंडू, पण इथे येतोय डॉट बॉल. अट्टा खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुभाष तेच काहीतरी आता सांगत असताना आपण बघू शकाल. हेमंतला धावात फक्त 24 बॉल उरलेत, आता 15 आणि 15 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 36. हार्डलेंथ होता वेगवान, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग जुळवलं होतं. मिड विकेटचा फिल्डर येतोय, उचलून थ्रो करेल, तोपर्यंत धावा मिळतात 2. आउटफील्ड मध्ये थोडासा चेंडू देखील तुम्हाला वळण घेत असताना पाहायला मिळेल. कधी तो वेगाने जाईल, कधी तितकाच तो स्लो होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला होणार आहे. बऱ्याच कालावधीने 2 धावा मिळतात. स्कोर मोज ऑन 26, रिक्वायर्ड 34, रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. पुढे आला मात्र इथे चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट स्विंग जबरदस्त आहे, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. चेंडूच्या रेषेमध्ये येणं अगोदर गरजेचं आहे. तुम्ही जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताय, तुम्हाला अगोदर चेंडूच्या रेषेमध्ये यावं लागेल, त्यानंतर तुमचं शॉट सिलेक्शन, त्यानंतर टायमिंग, त्यानंतरची तुमची ताकद. इथे तेच घडलं. 1 मोर डॉट बॉल आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर या ओव्हरमध्ये फक्त आल्या त्या 2च धावा आणि कुठेतरी या गोष्टीचा आता फटका बसेल तो दातिवलीला. बिकॉज पहिल्या 2 ओव्हर्समध्ये रिक्वायर्ड मेंटेन करण्यात आलं होतं. या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या आणि समीकरण बदलतंय. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या आता 34. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक, गरज आहे ती 34 धावांची आणि कंटिन्यू करतोय तो आदित्य पाटील. हार्ड लेंथ हिट केलाय, मात्र या वेळेला काय घडलंय, कदाचित पॅव्हलियन मध्ये आणखी एक स्लॉग हिटर असावा, त्याची येण्याची वेळ इम्पॉर्टंट असेल, त्यामुळे सुभाषने आपले विकेट सॅक्रिफाईस केले. ऐकविरा क्रिकेट संघ दातिवलीला बसतोय दुसरा धक्का. गावदेवी गिरिजामाता झोडुंबोली, कॅप्टन साहिल, आपला डिसिजन सांगा फक्त. फिल्डिंग दिवा संघ तुम्हाला बॅटिंग करायचंय. आपण आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. गणेश कृपा दिवा. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 26. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये भावेश दळवी, पण स्ट्रायकिंग एंडला सध्या हेमंत. बॅटचा चेहरा उघडलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर, झेलची संधी पण त्याच्या वाक्या बाहेर, सीमा पार. हेमंतचा बॅट मधून हार्ड हिट, षटकार. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 32. झुनडुंबिलीचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. येस, आपण वळूया त्या मॅचच्या दिशेने. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट हातामध्ये फिरली आणि इथे संधी आदित्यला, झेल टिपलाय, षटकाराचं प्रत्युत्तर. हेमंत बाद.
या मॅचचं समीकरण बदलतंय. बॉल शिल्लक आहेत आता ते 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 28. मॅच ऑन आहे. हेमंत मैदानाच्या आतमध्ये होता ज्याचा बॅट मधून आपण एक षटकार देखील बघितला होता. 8 धावा जरूर त्याच्या बॅट मधून आल्या. मात्र या वेळेला त्याचं मैदानाच्या आतमध्ये असणं हे देखील तितकंच गरजेचं होतं. आदित्य फ्रंटलाईन बॉलर राहुल तीच चर्चा करतोय कारण आता या मॅच मध्ये पुढच्या 2 ते 3 चेंडूंवरती या मॅचचा रिझल्ट काय असेल, इम्पॅक्ट काय असेल या चेंडूंवरती जरूर आपल्याला समजणार आहे. नवीन फलंदाज येतोय रोशन. भावेशला अजून स्ट्राईक मिळाली नाही. रोशन मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. आदित्य पाटील हो बॉलला स्लाइस केला. गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर धावतात मात्र चेंडू धावला त्यांच्या अगोदर सीमारेषेच्या बाहेर. या मॅचच्या आता असा क्षणाला वेळी चौकार येतोय की ज्या चौकाराने भर होते धावसंख्येमध्ये. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 36. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग. 8 बॉल्स 8 चेंडू 24 चा सामना. पहिलीच मॅच आहे गावदेवी चषक 2024 वडोलीची. वेळेला थर्ड मॅन ऍक्शन मध्ये मात्र फाईन लेगने कव्हर केलं बॉलला. अन्यथा लॉंग स्टॉपला चेंडू गेला असता. मिळते एक धाव. एका धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. बॉल शिल्लक आहेत आता 7 आणि 7 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या धावा 23. स्कोर मॉज ऑन 37. धावा डाव फलकावरती 37. इम्पॉर्टंट चेंडू मात्र पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला भावेश जैवी. जर षटकार आला तर मॅच ऑन होईल. 17 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये उरतील. आदित्य पाटीलला देखील माहिती आहे कारण चौथा गोलंदाज स्लॉग मध्ये जेव्हा येईल त्याच्यावरती प्रेशर नको. त्यामुळे इथे जर मोठा हिट आला तर मॅच ऑन असेल दातिवलीसाठी देखील. आदित्य फुलटॉस आला आणि ऑर्थोडॉक्स पद्धतीने फटका आपण बघितला. लॉंग ऑफला फिल्डर चांगली फिल्डिंग थ्रो येतोय. भावेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. सिंगल धावसंख्या 38. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 22 बॅटिंग करणाऱ्या एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला. सहा बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा त्या 22 धावा. मला आठवतोय पहिलं षटक जिथे पहिल्या इनिंग मध्ये माफ करा पहिल्या इनिंग मध्ये स्लॉगर मध्ये 27 धावा आल्या होत्या. फार महागडं षटक राहिलं होतं. हेमंतने जरूर सुरुवात केली होती. षटकार त्याच्या बॅट मधून आला होता मात्र तो स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यानंतर कुठेतरी या मॅच मध्ये आता सामना येऊन ठेपला. 6 बॉल 22. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. धावा बनवू शकतात भावेशला देखील माहिती आहे कारण दुसऱ्या बाजूने यंगस्टर देखील आहे. पाहूयात कशा पद्धतीनं ही मॅच रंगेल. वेळ जास्त घेतात दहीसर पामच्या मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला सूचना आहेत. टीम दहीसर प्लीज. यानंतर गणेश कृपा दिवा. आज दिवा चेहरे दिवा संघामध्ये देखील बरेचसे नवे चेहरे जरूर मला पाहायला मिळतात. यंग ब्रिगेड आहे. काका भूषण आणि माफ करा सूरज आणि संकेत व्यतिरिक्त सर्व यंगस्टर मी पाहतोय आज. आणि दुसऱ्या बाजूला तुषार पाटील, ज्ञानेश्वर जोशी, साहिल पाटील, विशाल, मयूर यांची टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ती गावदेवी गिरिजा माता जुरे डोंबिवली. फार चांगला फटका कव्हर्सला खेळला. गॅप मध्ये बॉल आहे. पहिली धाव तर वेगाने पूर्ण करण्यात आली आहे. फिल्डर येतोय त्या ठिकाणी उचलून थ्रो केला जाईल. फार चांगला थ्रो ऑन दी स्टंप ॲक्युरेट. 2 ने धावसंख्या पुढे चालले. स्कोर वॉज ऑन 40. रिक्वायर्ड 20. रिमेनिंग 5 डिलिव्हरीज. 5 बॉल 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये. षटकारांची नितांत गरज आहे. भावेश जैवी थ्रू दी लाईन खेळला. पॅरलल चौक सीमा पार जाईल. लॉंग ऑफला क्लिअर करणारा पहिला षटकार येतोय. पहिला दणका भावेश जैवीचा. स्कोर वॉज ऑन 46.
आणि आता मात्र या मॅचचं समीकरण बदलत आहे. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत त्या 14. सागर पाटील आपण पाहतोय या ओव्हर मध्ये जर्सी नंबर 21. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे जो आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, त्यामुळे फलंदाजाला ते बेनिफिट आहे राईट हँडरला आणि कुठेतरी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भावेश जळवी करतोय. बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉल मध्ये मॅच मध्ये आता धावा बनवायचा 14. विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडले होते ते 5, या इनिंग मध्ये आतापर्यंत पडलेले 3, म्हणजे 13 धावा चालतील विजयासाठी 4 बॉल मध्ये. आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला लेफ्ट आर्म राऊंड विकेट येतोय गोलंदाज सागर. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल बॅक ड्राइव्ह. आदित्य धावतोय फार वेगाने. ओहो मिसफील्ड. या क्षणाला या चुका तुम्हाला विजयापासून लांब ठेवणार आहेत. मोठी चुकी होती आदित्यकडून. चौकार आला. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या बहरतीये. स्कोर ऑन 50. बॉल शिल्लक आहे 3. 3 बॉल 10 धावांची गरज. 9 ला विजय असेल कारण विकेट कमी पडलेले आहेत. 5 विकेट पहिल्या इनिंग मध्ये पडलेले होते. या इनिंग मध्ये फक्त 3 विकेट पडलेले आहेत. 3 चेंडू 10 धावा. भावेश जळवी मैदानाच्या आतमध्ये आला तो अर्थातच 4थ्या क्रमांकावरती. 13 वरती नॉट आउट आहे. 1 षटकार 1 चौकार. नेट टू नेट फाईट. 3 बॉल 10. ओ काय घडलंय. फार बाहेर होता चेंडू. पहिली धाव तर पूर्ण करण्यात आली आहे. सेकंडचा प्रयत्न आणि दिवसा ढवळ्या डोळ्यांसमोर दुसऱ्या धावेची चोरी. एक्स्ट्रा 3 मिळतात. स्कोर पुढे 53. 53 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज. ही मॅच होती कुठे आली कुठे. 6 बॉल गरज होती ती 22 धावांची. 5 बॉल 20 ची गरज होती. 4 बॉल 14 ची गरज होती. त्यानंतर 3 10 ला आलेला एक्स्ट्रा 3 रन. 3 बॉल 7 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पहिला सामना दहिसर विरुद्ध दातिवली आई गावदेवी चषक 2024 वडोलीसी आयोजित या स्पर्धेचा पहिला सामना. मात्र काय रंजकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. भावेश जळवी काही चर्चा करतोय अंपायर सोबत. पहिला सामना आहे. काही शंका असेल मनामध्ये त्या जरूर दूर करण्याचा प्रयत्न असेल भावेशचा. फार चांगली बॅटिंग भावेश जळवीने केली. खांद्यांवरती जबाबदारी घेऊन सध्या या मॅच मध्ये फार चांगला परफॉर्मन्स. मात्र दुसऱ्या बाजूने कमबॅक करावा लागेल यंगस्टर सागर पाटीलला देखील दहिसर साठी. 3 चेंडू 7 धावा. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता तो रोशनचा. पण दळवीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. मॅच येते 2 चेंडू 7 धावा. आता आलेला डॉट बॉल कमबॅक सागर पाटीलने देखील करून दिला. मॅच कुठेही जाऊ शकते. बॉल शिल्लक 2 आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. ऑन साइडला ड्राइव्ह केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पण या वेळेला क्षेत्ररक्षकाने चुकी केली की बॉल जास्त उसळला. धावा तर 4 मिळालेल्या आहेत त्या दातिवलीला. स्कोमोसॉन 57 म्हणजे एका बॉल मध्ये 3 धावांची गरज. विकेटच्या आधारावरती 2 धावा चालतील आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट पडले होते. या इनिंग मध्ये 3 विकेट पडलेले आहेत. विकेटच्या आधारावरती विजयासाठी 2 धावा पुरेशा असतील. व्हॉट अ मॅच. पहिला सामना बरंच काय आपल्याला सांगून देतोय की या क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये 60 धावा देखील तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीत. कालचा यस वेळ जास्त घेता तुम्ही दहिसर. नारुली इथे जी स्पर्धा सुरू आहे इतकी फायर विकेट आहे की 50 धावा फक्त कालच्या 8 मॅचेस मध्ये 3च इनिंग मध्ये मला पाहायला मिळाल्या. मात्र आज इथे 59 पहिल्या इनिंग मध्ये दहिसरने बनवला तर 60 धावा चेस करत असताना सामना 1 चेंडू 3 वरती 2 ला विजय दातिवलीचा. राहुल पाटील मिलिंद पाटील वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन प्लीज. तयार होतोय भावेश जळवी. आतापर्यंत 5 बॉल मध्ये भावेश जळवीने जरूर केले. मात्र एका चेंडू मध्ये पुन्हा त्याला करायचंय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय
एक चेंडू डॉट टाकायचा विजयासाठी. पहिल्या 5 बॉल मध्ये धावा गेल्या असल्या तरी गोलंदाज सागर पाटीलला. सागर की भावेश, दहिसर की दातिवली. 1 बॉल 3 धावा. लॉफ केलाय. विनिंग शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. वाघासारखा लढला भावेश जवळी आणि हा सामना जिंकून दिलाय. 60 धावा चेस करत असताना एकविरा क्रिकेट संघ दातिवलीला हार्दिक अभिनंदन टीम दातिवली. आडलक टीम गावदेवी दहिसर. चौथा गोलंदाज जरूर त्याला एक्सपेरिमेंट सध्या ते करतात यंगस्टर आणि मात्र त्याच्या ओव्हर मध्ये आल्या त्या 22 धावा. शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं ते देखील मागणं होतं. या षटकामध्ये देखील आल्या 22 पाहिजे होत्या. 22 त्या बनवल्या भावेश जवळीने आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जुळुंबिवली काय करताय तुषार दादा? फिल्डिंग. काय मॅच रंगली. पहिला सामना आणि या पहिल्याच मॅच मध्ये ज्या फलंदाजाने 22 धावांची गरज असताना 22 धावा बनवल्या. कॉन्फिडेंटली बॅटिंग केली कारण एक वेळ अशी आलेली की 1 धाव बनणार होती पण ती 1 धाव घेतली नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्या आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना दहिसरला मात्र या स्पर्धेमधून त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. अभिनंदन भावेश जवळी. आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आडलक टीम दहिसर फार चांगला परफॉर्मन्स राहिला. हरकत नाही. बरेचसे यंगस्टर प्रत्येक संघामध्ये यंदा संघामध्ये मी पाहतोय. सागर पाटीलकडे ती जरूर क्षमता मात्र जरूर या मॅच मध्ये त्याला थोडासा मार पडला. हरकत नाही.